आणि खासदार निलेश लंकेंकडून सुद्धा ईव्हीएमवर सवाल उपस्थित करण्यात आलाय। महायुती नेत्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते की विजय खरा नाही असं सुद्धा निलेश लंके म्हणालेत आणि पोस्टल मतांचा ट्रेंड नेहमी ईव्हीएम मध्ये दिसत असतो असं सुद्धा लंके म्हणतायत। अंतर्गत सर्वेनुसार पारनेर नगर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीवर होती आणि असं सुद्धा निलेश लंके म्हणतात। तर बाळासाहेब थोरातांचा पराभव शॉकिंग होता, सर्व संशयास्पद दिसते असं सुद्धा निलेश लंके म्हणतात। राजकीय पक्षांपेक्षा आता जनतेनं ईव्हीएम विरोधात उठाव केला पाहिजे असं वक्तव्य निलेश लंके यांनी केल्याचं पाहायला मिळालं। जो विजय मिळवला आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते। त्यांच्या चेहरे सांगून जात होते का हा विजय सत्याचा नाही। ते पोस्टल मताचा जो कौल असतो तोच ट्रेन जनरली खालच्या मतामध्ये ईव्हीएममध्ये असतो। एक 5-10% इकडे तिकडे डिफरन्स असू शकतो। बाळासाहेब थोरातांचा निवडणुकीचा निकाल तर एकदम शॉकेबल होता। ज्या माणसाने 60 टर्म काढल्या, अनेक सहकार त्या मतदारसंघामध्ये उभा केला आणि सहकाराच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं। त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात एका सुद्धा बूथवर पुढे आले नाही। म्हणजे असे अनेक घटनाक्रम आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले। खऱ्या अर्थाने जनतेने आता उठाव केला पाहिजे। एखाद्या राजकीय पार्टीने पक्षाने उठाव करण्यापेक्षा हे सर्व जनतेने एकत्र येऊन उठाव केला पाहिजे।